काय पण पुशेट काय विषय? श्री गणेशाय नमो नमः. ओम गण गणपतेय नमो नमः. प्रत्येकाचे एक वैयक्तिक मनोगत असते, तसंच माझंही एक वैयक्तिक मनोगत आहे. सर्व धर्म समभाव. कुठलाही धर्म वाईट नाही, कुठलीही व्यक्ती वाईट नाही. फक्त काय असते, प्रत्येकावर जे होत्यात ना संस्कार, त्याचा परिणाम असते. आतापर्यंत आपण सर्व देव देवता बघितले, येशू ख्रिस्त बघितले, बुद्ध बघितले, राम बघितले, रहीम बघितले, अल्लाह बघितले, सगळ्यांचं बघितलं. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, चांगलं चांगलं राहणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं सगळ्यांनाच गरजेचं आहे, ए टू झेड. आता बघा तुम्ही, बुद्धांनी काय सांगितलं? बुद्धम शरणम गच्छामि. बुद्ध का झाले? त्यांच्या आधी कोण होते? ते एक राजकुमार होते. त्यांच्याकडे सगळ्या सुविधा होते. सिद्धार्थ नाव त्यांचं. घरात मोठा राजवाडा होता, नोकर चाकर सुबत्ता पैसा पाणी सगळं होतं. तर त्यांच्या मनावर असं काय घडलं की त्यांना बुद्ध व्हावं वाटलं? ते बुद्ध झाले की त्यांनी ते बघितलं ते सुखात आहेत, पण काय लोकांना शिवायचं नाही, काय लोकांनी कमी लेखणं किंवा काय जाती अशा काय जाती तशा, हे सगळं त्यांनी बघितलं. काय म्हातारी माणसं बघितली, काय गरीब लोक बघितली, काय अशी जनावरं गुरं बघितली, निसर्गातलं बघितलं घटक काय काय असे की त्यांच्यावर अन्याय होतो. तेव्हा त्यांच्या मनावर परिणाम झाला. आणि सगळं सुविधा असताना राणी चांगली, मुलगा छानपैकी आहे, राजकारभार चांगला आहे, त्या राजाला ते एकुलते एक मुलगा असून त्यांनी ते सर्वाचा त्याग केला एका निर्णयावर. का तर दुःख त्यांनी बघितलं, आणि ह्या दुःखाचं निवारण कशात आहे हे कारण शोधायसाठी त्यांनी सर्वांचा त्याग केला. आणि ते न सांगता एकटेच एकपणात गेले. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बरंच ह्या गुरुकडे जा त्या गुरुकडे जा ज्ञान घे, त्यातून त्यांना जे काय मिळालं ते घेत घेत स्वतःच त्याचे ध्यानस्थ झाले, आत्मचिंतन केलं त्यांनी. कुठल्या वृक्षाखाली? तर पिंपळाच्या वृक्षाखाली. बौद्ध वृक्ष म्हणतात त्याला. बौद्ध तिथंच त्याला ज्ञान मिळालं की जन्माचं काय नक्की आहे, मी काय जन्माला आलोय, की लोकांच्या काय लोकांना का असं दुःख आहे, काय लोकांना असं का चांगलं आहे, काहींचं का असं आहे, ह्या सर्वांपर्यंत ते गेले. आणि मग त्यांनी काही सिद्धांत मांडले. मग ह्या सगळ्यांनाच गरज आहे. आज तरुण पोरं असतील, माता म्हातारे असतील, सगळे भौतिक साधनात किती सुख आहे. समाजासाठी निसर्गासाठी आपण काय बांधिलकी आहोत? आपला वेळ पैसा आपण कुठं कसा घालवला पाहिजे, समाधान कशात आहे नक्की, हे प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे. निसर्ग हा म्हणजे काय तर सर्वत्र व्याप आहे. सगळी माणसं त्यात आली, प्राणी आली, ही आली, त्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. दुःखी गोर गरीब कष्टी लोकांना सहाय्य केलं पाहिजे, हिंसा नाही केली पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. आणि अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे त्यांनी सांगितलं. कुठल्याही गोष्टीचं अज्ञान असतं ना, ते दुःखाचं मूळ कारण. हिंसा करणं, आपली जी काय असतील जीवनचरित्र, प्रत्येकाची कर्म वेगळे आणि त्यानुसार जीवन चालतं. पण ह्या सगळं जगत असताना त्यांनी जे काय ज्ञान सांगितले ते किती देशांना पटल्या? जपान बघा तुम्ही, चीन बघा, रशिया बघा, जिथं जिथं हा बौद्ध धर्म स्वीकारलाय. काय बुद्धांनी सांगितले? बुद्ध आपल्या हिता असून आपल्याला का बुद्ध समजले नाहीत? ते आंबेडकरांना समजले. आणि आंबेडकर कुठं होते, त्यांची परिस्थिती काय होती, आज त्यांना का ज्ञानाचं दैवत म्हणतात? तर त्यांनी अज्ञान पण घालवून ज्ञान दिलं. जी लोक अज्ञानमध्ये होते, मागासले होते, त्यांना कसं जीवन चांगलं जगता येईल त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं, त्या इंग्रजांना त्यांचं महत्त्व कळलं, पण आपल्याला महत्त्व कळलं नाही. म्हणून बुद्धम शरणम गच्छामि. बुद्ध कळू द्या सगळ्यांना. जय गुरुदेव.